नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 11 जून 2026चे जेवढे महत्त्वाचे चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे 10 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. रोज सकाळी 6 वाजता आपण हा व्हिडिओ पाहत असतो. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जाताना लाईक जरूर करा. तर अत्यंत महत्त्वाचे बुलेट रॅपिड फायरचे आजचे प्रश्न बघूयात आपण. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर अगोदर जाणून घेऊयात. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर सरकारने पूर्वलक्षी प्रभावाने लावलेला जो काही जी-एस-टीचा दर आहे, त्याला मान्यता दिली आहे. किती टक्के तो जी-एस-टी आहे? तर तो आहे 28%. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. 28% जी-एस-टीला आता सुप्रीम कोर्टाने ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवरती सरकारने जी बंदी घातली होती, त्याला मान्यता दिलेली आहे. चला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच राज्यातील म्हणजे महाराष्ट्रातील वयवर्ष 14 ते 18 या शाळाबाह्य किशोरवयीन मुलींसाठी कोणत्या 4 आकांक्षित जिल्ह्यात सुधारित योजना सुरू केलेली आहे? कशासाठी ही योजनेचे उद्दिष्ट आहे तर मुलींचा स्वविकास आणि सक्षमीकरण करणे, आरोग्य, पोषण आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढविणे, मुलींना औपचारिक शालेय शिक्षण किंवा ब्रिज लर्निंग कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांची जीवन कौशल्य विकसित करणे. यासाठी वयोमर्यादा आहे 14 ते 18 वर्ष आणि हे 4 जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आले आहे. जिल्हा आहे गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव आणि वाशिम म्हणजे वरीलपैकी सर्व करेक्ट आन्सर हे लक्षात ठेवा, की ह्या 4 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू केलेली आहे. ज्याला एस-ए-जी साग योजना म्हणतो आपण म्हणजेच काय स्कीम फॉर ॲडोलसेंट गर्ल्स एस-ए-जी योजना. किशोरवयीन मुलींसाठी ही योजना महिला व बालविकास विभागाने सुरू केलेली आहे. चला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता महाराष्ट्राचे महिला व बालविकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? दुसरा प्रश्न, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने तंबाखू किंवा निकोटीन असलेल्या सर्व खाद्यपदार्थांचे उत्पादन, प्रक्रिया, पॅकेजिंग, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री यावर 1 वर्षासाठी राज्यव्यापी बंदी घातलेली आहे. 1 वर्षासाठी यांनी बंदी घातलेली आहे. त्या राज्यामधील जेवढेही तंबाखू किंवा निकोटीन पदार्थ असतील त्यावरती. राज्य आहे नागालँड. पर्याय क्रमांक 4. नागालँडने बंदी घातलेली आहे लक्षात ठेवा आणि तंबाखू जे आहे यामुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो, तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो, लक्षात ठेवा. आणि जागतिक तंबाखू विरोधी दिवस असतो 31 मेला. 31 मे. निकोटीन असतं तंबाखूमध्ये. आणि नागालँड विषयीचे जे अधिक पॉइंट आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. निर्मिती आहे 1 डिसेंबर 1963ला. राजधानी कोहिमा आहे. मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रिओ. राज्यपाल आहेत नंदकिशोर यादव. विधानसभा सदस्य संख्या 60 आहे. लोकसभा सदस्य संख्या 1, राज्यसभा सदस्य संख्या 1 आणि भारतातील सर्वात पूर्वेकडील राजधानी जी नागालँडचीच आहे, त्याची राजधानी कोहिमा आणि राष्ट्रीय उद्यान आहे एक इनटांकी. तिसरा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच महिलांच्या बॉक्सिंग 57 किलो वजनी गटात कोणी जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावलेले आहेत? हे 57 किलो वजनी गटामध्ये नंबर 1 खेळाडू बनले त्यांचं नाव आहे जॅस्मिन लॅम्बोरिया. पर्याय क्रमांक 3. जॅस्मिन लॅम्बोरिया लक्षात ठेवा. निकत झरीन देखील कोणत्या खेळासंबंधित असतं? हे येतं बॉक्सिंग. निकत झरिंग यांचा देखील संबंध बॉक्सिंगचाच आहे आणि जॅस्मिन लॅम्बोरिया हे आता 57 किलो वजनी गटामध्ये नंबर 1 बनले आहेत लक्षात ठेवा. क्वेश्चन तुम्हाला असं विचारू शकतात की जॅस्मिन लॅम्बोरिया यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? तर हे बॉक्सिंग खेळतात. पुढचा प्रश्न, नुकतेच कोणत्या राज्याने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील जाबिल तसेच आर-एस-ए ग्लोबल यांच्यासोबत 4080 कोटींचे सामंजस्य हे करार केले आहे? 2 कंपन्या आहेत. एक जाबिल कंपनी आहे, दुसरा आर-एस-ए ग्लोबल आहे. ठीक आहे. हे जे काही 2 कंपनी आहेत जाबिल आणि आर-एस-ए ग्लोबल. तर ह्या दोन्ही कंपनीसोबत करार केला आहे महाराष्ट्र सरकारनं. पर्याय क्रमांक 1. महाराष्ट्र लक्षात ठेवा. जाबिल कंपनीसोबत मिळून पुणे या ठिकाणी एक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट लावण्यात येईल आणि आर-एस-ए सोबत जे आहे ते रायगड या जिल्ह्यामध्ये एक प्लांट लावण्यात येऊन जाईल. रायगडमध्ये आर-एस-ए सोबत. बस एवढं लक्षात ठेवा की 4080 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आलेलं आहे. जाबिल सोबत जे आहे ते साधारणतः 1500 कोटी रुपयांचं आहे आणि आर-एस-ए सोबत जे आहे ते राहिलं जे आहे ह्या 480 मधून मायनस करा. जेवढं राहतं तेवढं जे आहे साधारणतः 2580 कोटी रुपये जे आहे ते आर-एस-ए ग्लोबल सोबत करार केलेलं आहे.
मग महाराष्ट्र आहे याविषयी अधिक पॉईंट आपण एकदा चर्चा करूयात. निर्मिती आहे 1 मे 1960 बॉम्बे प्रांतामधून. राजधानी आहे मुंबई आणि हिवाळी राजधानी नागपूर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा 22व्या क्रमांकाचे. विधानसभा सदस्य संख्या 288 आहे. विधान परिषद सदस्य संख्या 78 आहे. लोकसभा सदस्य संख्या 48. राज्यसभा सदस्य 19. राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन आहे. राज्य मासा आहे सिल्वर पापलेट. पुढचा प्रश्न. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग 4399हून अधिक दिवस पदावर राहून सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान म्हणून कोणाचा विक्रम मोडीत काढलेला आहे. पूर्वी हा जो विक्रम होता तो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावानं होता. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 पंडित जवाहरलाल नेहरू. निवडून आलेले यावर थोडंसं फोकस करायचा आहे. कारण पंडित जवाहरलाल नेहरू हे सर्वात पहिल्यांदा 1952च्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते. जर एकूण कालावधी बघितलं 1947 ते 1964 पर्यंत पंडित नेहरू हे पंतप्रधान होते. परंतु 1947 ते 1952 पर्यंत हे जो काही आपले अंतरिम सरकार होतं त्याचे पंतप्रधान होते. निवडून आलेले 1952 पासून म्हटलं तर सर्वात जास्त काळ आता रेकॉर्ड झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे सर्वात पहिल्यांदा 2014 मध्ये जून 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान बनले आणि अजूनही पदावरती आहेत. ओके, लक्षात ठेवा. या ठिकाणी सगळी माहिती दिलेली आहे बघा. सलग 4399हून अधिक दिवस पदावर राहून सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान म्हणून त्यांच्या नावावर विक्रम आहे. 2 नंबरला आता आहेत जवाहरलाल नेहरू 1947 ते 1964 पर्यंत सर्वाधिक एकूण संचयिक कार्यकाळ म्हणजे 6130 दिवस आहे टोटल 47 ते 64 पर्यंत. लक्षात. आणि दुसऱ्या क्रमांकावरती आता नरेंद्र मोदी. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न 6वा. नुकतेच 18 वर्षाखालील मुलांच्या आशियाई हॉकी स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय हॉकी संघाने कोणत्या देशाचा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केलेला आहे. जो मुलांचं आशियाई हॉकी स्पर्धा आहे ह्याच्या अंतिम लढतीत जो यजमान संघ आहे जपान, ह्या जपानमध्येच या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि जपानलाच हरवून आता जिंकलेलं आहे भारतानं. ओके, भारताने ही स्पर्धा जिंकली आहे आणि काकामिगाहारा या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. काकामिगाहारा या ठिकाणी 18 वर्षाखालील स्पर्धा आहे. 4-1 जपानला हरवून भारताने जिंकलेलं आहे. आणि याचे कॅप्टन कोण असतील भारतीय संघाचे? भारतीय संघाचे कर्णधार आहेत केतन कुशवाह. केतन कुशवाह. लक्षात ठेवा. जपानची राजधानी टोकियो आहे आणि जपानचे सध्या साने तकैची ह्या पहिल्या महिला पंतप्रधान देखील बनले आहेत. पुढचा प्रश्न 7वा. नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा देण्यात आलेला आहे? नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. लक्षात ठेवा. ह्याला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा नुकतंच देण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 नागपूर IMP आहे. नागपूर ज्या राज्यामध्ये 14 तालुके येतात त्या जिल्ह्यामध्ये 14 तालुके येतात. लक्षात ठेवा. नागपूरमध्ये 14 तालुके येतात. नाग जी नदी आहे या नाग नदीच्या काठावरती नागपूर आहे ज्या ठिकाणी दीक्षाभूमी देखील आहे आणि महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन भरतं. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन जे भरतं ते देखील नागपूर याच ठिकाणी भरतो. कृषी उत्पन्न बाजार समिती. लक्षात ठेवा. पुढचा 8वा प्रश्न. नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026 मध्ये पदक तालिकेत कोणता देश हा प्रथम क्रमांकावर राहिला आहे? ही जी काही स्पर्धा आहे या स्पर्धेचं आयोजन गुजरात राज्यामध्ये करण्यात आलं होतं. अहमदाबाद या ठिकाणी पार पडलेलं होतं आणि याच्यामध्ये जो पदक तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर आला आहे भारत. पर्याय क्रमांक 3. भारतानं एकूण 114 पदके जिंकली आहेत. यामध्ये 102 हे गोल्ड आहेत. 102 गोल्ड आहेत, 9 सिल्वर आहेत आणि 3 ब्रॉन्झ आहेत. पदक तालिकेमध्ये अव्वल आपण राहिलो आहोत. योगासन चॅम्पियनशिप. लक्षात ठेवा. हे पहिलं असल्यामुळे IMP ठरतं. जागतिक योग दिवस असतो 21 जूनला आणि अहमदाबाद या ठिकाणी 2030 मध्ये जो काही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहेत हे देखील होणार आहेत. 9वा प्रश्न. नुकतेच महिला आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा 2026 कोणी जिंकलेलं आहे? ह्या व्यक्ती आहेत सविता श्रीभास्कर. पर्याय क्रमांक 1 आणि हे तमिळनाडूचे चेन्नईचे आहेत
सविता श्री भास्कर यांनी ही स्पर्धा जिंकलेलं आहे. कळलं? यांनी आता 2027च्या फिडे महिला वर्ल्ड कप जे होणार आहे, या वर्ल्ड कपसाठी देखील ते पात्र झालेले आहेत. 2027 मध्ये महिलांचं जे काही फिडेचं वर्ल्ड कप होणार आहे, विश्वचषक स्पर्धा चेसचं, त्यामध्ये ह्यांनी पात्रता मिळवलेली आहेत. अंतिम प्रश्न 10वा. दरवर्षी जागतिक नेत्रदान किंवा दृष्टिदान दिन हा कधी साजरा केला जातो? हा आय डोनेशन डे म्हणतो आपण. हा दरवर्षी असतो 10 जूनला. पर्याय क्रमांक 1. 10 जून लक्षात ठेवा. आणि नेत्रदान करत असताना नेत्र म्हणजेच डोळ्यामधील जो पारपटल आहे, पारपटल हा असा ओके अवयव आहे डोळ्यामधील जो आपण दान करू शकतो, ज्याला पारपटला कॉर्निया असं म्हणतात. कॉर्निया हा दान करता येऊ शकतो, लक्षात ठेवा. आणि सर्वात मोठे डोळे हे हरिणाचे आहेत, हरिण. आणि सर्वात तीव्र दृष्टी आहे ते असते गरुडाची. तीव्र दृष्टी गरुड, सर्वात मोठे डोळे हरिण, लक्षात ठेवा. मग जून महिन्यातील जे काही दिवस आहे त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. 1 जूनला असतो जागतिक पालक दिन किंवा जागतिक दुग्ध दिवस. 3 जूनला जागतिक सायकल दिवस असतो. 4 जून जागतिक बालरक्षक दिन. 5 जून जागतिक पर्यावरण दिन. 8 जून जागतिक महासागर दिन. 10 जून राष्ट्रीय दृष्टिदान दिन. 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिवस. 13 जून जागतिक वर्णहीनता दिवस. 14 जून जागतिक ज्येष्ठ नागरिकांच्या छळाबाबत जनजागृती दिवस किंवा मल्लखांब दिन. 16 जून आंतरराष्ट्रीय एकात्मता दिन. 17 जून जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस. 18 जून जागतिक शाश्वत गॅस्ट्रॉनॉमी दिवस. 20 जूनला असतो जागतिक शरणार्थी दिवस. 21 जूनला जागतिक योग दिन. 23 जूनला आहे विधवा दिवस, जागतिक विधवा दिवस, ऑलिम्पिक दिन किंवा राष्ट्र लोकसेवा दिवस. 25 जूनला असतो जागतिक समुद्र पर्यटन दिवस. 26 जूनला आहे जागतिक अंमली पदार्थ व अवैध व्यापार विरोधी दिवस. 27 जूनला आहे MSME दिवस, त्याला आपण मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस म्हणतो आपण, सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम दिवस. 29 जूनला आहे जागतिक सांख्यिकी दिवस किंवा राष्ट्रीय उष्णकटिबंध दिवस. 30 जूनला आहे आंतरराष्ट्रीय संसदीय वाद दिवस. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. ओके. अजून तुम्ही जे आपलं ईबुक आहे, हे जर ईबुक घेतलं नसेल तर नक्कीच घ्यायचं आहे. एप्रिल महिना आणि मे महिन्याचं किंवा जानेवारी ते मार्चपर्यंत किंवा जानेवारी ते मे म्हटलं तर हरकत नाही, हे ईबुक अवेलेबल आहेत. अगदी 10 रुपयाला ईबुक आहे. ह्या नंबरला, ह्या स्कॅनरवरती पे करून तुम्हाला पाठवायचं आहे. ह्या नंबरला व्हॉट्सअपला त्याची स्क्रीनशॉट, लगेच तुम्हाला PDF भेटून जाईल. त्याची तुम्ही प्रिंटआउट देखील काढून ठेवू शकता. चला, कालच्या किंवा मागच्या लेक्चरवरती एक नजर टाकूया, जेणेकरून आपलं रिव्हिजन होऊन जाईल. दरवर्षी जागतिक महासागर दिन कधी असतो? 8 जूनला. नुकत्याच प्रिन्सेस ऑफ अस्टुरियस 2026 क्रीडा पुरस्कार जिंकणारे पहिले फुटबॉलपटू ठरले आहेत लिओनेल मेस्सी. नुकत्याच UKच्या युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूलला डॅश डॅश येथे आपली पहिली भारतीय शाखा उघडण्यासाठी भारत सरकारकडून अधिकृत मंजुरी मिळाली आहे, बंगळुरू. दरवर्षी जागतिक क्रीडा दिवस कधी असतो? 6 जूनला. नुकत्याच विजा इंडियाने इन्फिनिटली मोअर या मोहिमेचे जागतिक ब्रँड अँबॅसेडर कोणाला घोषित केले आहे? शाहरुख खान. नुकतेच घरगणना 100% पूर्ण करणारा राज्यातील पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? सिंधुदुर्ग. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJ लागू करणारा भारतातील 36वा राज्य कोणता बनला आहे? पश्चिम बंगाल. नुकतेच आलेले द सेकंड ऑर्बिट हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? शुभांशु शुक्ला. नुकत्याच वकिली व्यवसायातून थेट सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती होणाऱ्या दुसऱ्या महिला वकील कोण ठरल्या आहेत? न्यायमूर्ती मोहना. फ्रेंच ओपन 2026 पुरुष एकेरी जिंकून अखेर आपले पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद कोणी पटकाविले आहे? अलेक्झांडर झवेरेव. नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते किती व्यक्तींना खासदार क्रीडा भूषण पुरस्कार 2026ने सन्मानित करण्यात आले आहे? 14. भारतात सागरी मासेमारीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? 6वा. 40वा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? जयसिंगराव पवार. आणि भारताचे नवीन वायुदल उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हे तर आशुतोष दीक्षित. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकतेच भारत व खालीलपैकी कोणत्या देशादरम्यान पद्मा बॅरेज प्रकल्पाला नुकतेच मंजुरी देण्यात आलेली आहे? ऑप्शन तुमच्या समोर उत्तर द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण उद्या सकाळी बघणार आहोत. आपला जो अनुभवष्टीचा ॲप आहे, ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं तर नक्कीच इन्स्टॉल करून ठेवा. या ठिकाणी स्कॅन करून ठेवा. आणि जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण तुम्ही नक्कीच जॉईन करून ठेवू शकता. आपल्या इंस्टाग्राम IDला देखील नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला मी रोज चालू घडामोडी किंवा अपडेटेड माहिती त्या ठिकाणी मी पाठवत असतो. चला, इथे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थोडंसं व्हिडिओ फास्ट देखील झालं असेल, पण काय हरकत नाही. तुम्हाला कंटेंट मी दिलेलं आहे. चला, आता लिंक तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा.
लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक जय हिंद.